प्रत्येक मूळ व्याधीचा उपचार हा ऑपरेशन पर्यंतच जातो का? म्हणजे प्रत्येक मूळ व्याधावर ऑपरेशन हाच पर्याय आहे का? खरंय तुझं. आणि ह्या भीतीपोटीच बऱ्याच वेळा पेशंट घरगुती उपाय, कधी बंगाली बाबांकडे जाणं, काहीतरी तातूरमातूर उपचार करणं, काउंटर सेरेवल औषधं घेणं आणि उगाचच सहन करत राहणे आणि मग तो आजार वाढून जातो. बघा लक्षात घ्या, मी जसं म्हटलं तर 3 इंचाच्या जागेत बऱ्याच प्रकारचे आजार असतात, पण प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज असतेच असं नाही. जसं आता मूळव्याध असेल, ग्रेड 1, ग्रेड 2चे पाईल्स हे औषधांनी बरे होतात. तुमचं लाईफस्टाईल चेंज केलं, तुमचं डाएट चेंज केलं, तुम्ही लाईफस्टाईल बदललं, व्यायामाचा अंतर्भाव केला, तुमच्या खाण्यामध्ये डाएट फायबर वाढवलं, तर हे आजार 2nd डिग्रीपर्यंतचे पाईल्स औषधांनी बरे होतात. पण ग्रेड 3 असेल, ग्रेड 4 असेल, ग्रेड 4 पुलॅप्स असतील, थ्रम्बोज पाईल्स असतील, मग तुम्ही कितीही औषधं करा, त्या औषधांचा यांना उपयोग होत नाही. ते फक्त तात्पुरती प्रोग्रेस थांबवतात. परंतु जर एखाद्याला फिशर असेल, फिशर म्हणजे त्या ठिकाणी जखम झाली असेल, ती ॲक्यूट असेल, नवीनच तयार झाली असेल, तर ती औषधाने बरी होते. त्यासाठी ऑपरेशनची गरज नसते. पण जर ते फिशर इन्फेक्ट झालं आणि त्याच्यातून फिस्टुला निर्माण झाला किंवा त्या फिशरचं रूपांतर काही दिवसानंतर एक छोटासा मांसल भाग बाहेर येतो, तो सुद्धा मूळव्याधी सदृश्य दिसतो, तशी अवस्था निर्माण झाली, जागा अतिशय छोटी झाली, तर काही ना काही करावं लागतं. तिथे औषधांचा उपयोग होत नाही. गुदभ्रंश हा औषधाने बरा होणारा आजार नाहीये, त्याला काही ना काही करावंच लागतं. प्रुरायटस ॲनो, ज्याला त्वचा विकार म्हणतो आपण, त्या ठिकाणी त्वचा खूप खाज येते आणि ती खाज काही केल्या जात नाही. मग अशा वेळेस असे आजार आहेत ते औषधांनी बरे होतात, त्याला काही करायची गरज नसते. पायलोनायडल सायनस, जो पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या टोकाला निर्माण होतो, सायनस म्हणजे पू तयार होतो, तो सुद्धा औषधाने बरा होत नाही, कारण त्याच्या आतमध्ये केस फॉरेन बॉडी असते, ती काढावी लागतात. सो असे जे आजार आहेत की काही आजार हे फक्त औषधाने बरे होतात आणि काही आजारला काही ना काहीतरी करावं लागतं, केवळ अंगावर सहन करून बरे होत नसतात. म्हणून नक्की आपला आजार कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, औषधाने बरा होणारा आहे का त्याला काही करावं लागणार आहे, याच्यावरती आपण ठरवावं. पण ह्या सगळ्यांच्या मुळात पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवून डायग्नोसिस करणं आवश्यक.